तमिळनाडूच्या थेनी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। येथे एका स्मशानभूमीतील कर्मचाऱ्याने रागाच्या भरात एक अर्धवट जळालेला मृतदेह मांस विक्रेत्याच्या दुकानासमोर फेकून दिला आहे। मात्र यामागचं कारण ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे। आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल तर नक्की सबस्क्राइब करा। या धक्कादायक घटनेतील आरोपीचे नाव कुमार असल्याचे सांगितले जात आहे, जो एका स्मशानभूमीत काम करतो। यापूर्वी तो संगीता मटन स्टॉल नावाच्या मांस विक्रीच्या दुकानात काम करत होता। घटनेच्या दिवशी तो दारू पिऊन दुकानात पोहोचला आणि त्याने मटन मागितले। मात्र मनियासने म्हटले की मटन खूप महाग झाले आहे आणि ते मी मोफत देऊ शकत नाही। मात्र यावर कुमार रागावला आणि दुकानातून निघून गेला। पण काही काळानंतर तो एवढा भयंकर पाऊल उचलेल याची कोणालाही कल्पना नव्हती। मटन न मिळाल्याने संतप्त झालेला कुमार थेट स्मशानभूमीकडे निघाला। तिथे त्याने एक अर्धवट जळालेला मृतदेह उचलून ते ओढत नेले आणि मनियाच्या दुकानाबाहेर फेकून दिले। हे दृश्य पाहून दुकानदार आणि तिथे उपस्थित असलेले लोक थक्कच झाले। मात्र तेव्हा संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला। दुकानाबाहेर अर्धवट जळालेला मृतदेह पाहून लोक घाबरले आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली।